वातावरणात वारंवार बदलाने आंब्यांचा बहर गळून पडतोय. आंब्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून धुकं, थंडी आणि आता तापमानात वाढ झाली असून वारंवार होत असलेल्या वातावरणातील या बदलामुळे गावरान आंब्यासह दशहरी, तोतापुरी यासह इतर प्रजातीच्या आंब्यांच्या झाडांना आलेला बहर गळून पडत आहे. त्यामुळे यावर्षी आंब्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपल्या इतर पारंपरिक पिकांसोबत गावरान आंब्यासह इतर प्रजातीच्या आंब्यांचे देखील उत्पन्न घेत असतात आणि अनेक खवय्ये आवडीने गावरान आंबा चाखत असतात. परंतु यावर्षी उत्पन्नात घट होणार असल्याने गावरान आंब्याचे भाव वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. माझ्याकडं 4.5 एकर शेती असून जवळपास त्या आंब्याचे झाडं आहेत. माझ्याकडं जवळजवळ 11 झाडं आंब्याचे आहेत आणि 10 झाडं कलमी आंबे आहेत. दशहरी, तोतापुरी आणि नीलम असे 10 झाडं हे आणि 11 झाडं गावरान आहेत. तर यावर्षी वातावरणामध्ये फार बदल झाला. आधी थंडी पडली, नंतर आता उष्णता तर आली. त्याच्यामुळं जो मोहर आला होता हा मोहर गळून राहिला आणि त्याच्यामुळं आंब्याचं फार नुकसान झालेलं आहे. तर या टेम्परेचरमुळं आणि वातावरणामुळं या आंब्याची फार हानी झाली. उत्पन्नात घट होणार आहे. आणि यावर्षी बरीच उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता आहे.